आणि म्हणून मी परत परत तुम्हाला पण सगळ्यांना सांगत आलो की बेस अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. साताऱ्यामध्ये गेले बाबांसाठी, मग तिकडे पण तुम्ही फॅशन कंटिन्यू केलं का परत ब्रेक आला? मी साताऱ्यात गेल्यानंतर माझा व्यवसाय चालू केला आणि तो चालू केल्यानंतर माझी खूप मित्रमैत्रिणी, त्यामुळे ते सगळेजण यायचे आणि मी तिकडनं शिकून आलोय, मुंबईहून शिकून आलोय, झारापरमधनं शिकून आलोय असं म्हणल्यानंतर कुठल्या कुठल्या मासिकातनं पिक्चर काढून आणायचे आणि माझ्या सरांनी माझा बेस भरपूर स्ट्रॉंग करून घेतला होता. ते घेऊन बसायचो आणि विचार करायचं की हे कसं केलं असेल. स्टिच केल्यानंतर त्यामध्ये कुठं प्रॉब्लेम आहे तो दिसायचा. ओके. तो दिसल्यानंतर मग दुसरं पॅटर्न कट करायचं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जोपर्यंत त्या पॅटर्न पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सगळे एक्सपेरिमेंट करायचो. पॅटर्न मी रात्री ते शिवायला घ्यायचो, पूर्ण करायचो. पूर्ण म्हणजे हेमिंग सहित सगळ्या गोष्टी पूर्ण करून फिनिशिंग एकदम कम्प्लीट फिनिश करून आयर्न करून जेव्हा तो हँगरला लावीन ड्रेस आणि त्या बाजूला ते डिझाईन लावून की कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स तुम्ही अशी क्रॅक करता त्यावेळी इतकं काम केल्यामुळे. म्हणून आता मला त्या डिझाईन्सचं काही फार वाटत नाही. ओके. आणि म्हणून मी परत परत तुम्हाला पण सगळ्यांना सांगत आलो की बेस अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायलाच पाहिजे. तुम्ही समजून घेतली तरच पुढे जाणार. बरोबर.